मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील या दोन लाडक्या नंदींचे पेडगाव मैदानातील फिक्स पैरे कोणते आहेत हे समजणार आहे. तर सगळ्यात आधी चर्चा करूया ती म्हणजे बिनजोडचा बादशाह मथुरची. मथुरच्या पेडगाव मैदानातील पायऱ्याबाबत सांगायचं झालं तर मथुरचा पायरा हा मागील कोरेगाव हिंदकेसरी मैदानातील 1 नंबरचा मानकरी तो म्हणजेच हिंदकेसरी स्वराज सोबत झाला होता. परंतु स्वराजच्या तब्येतीमध्ये थोडाफार बदल झाल्याने हा पायरा कॅन्सल करण्यात आला आहे. मग आता प्रश्न पडतो की या पेडगाव मैदानामध्ये मथुर सोबत नक्की कोणता नंदी पळणार. तर मंडळी, मथुर सोबत या 2025च्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये पळणार आहे तो म्हणजेच मागील कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मथुर सोबत जो नंदी पळाला होता तो म्हणजे अर्थातच छत्रपती संभाजीनगरचा आदत किंग राजा. होय मंडळी, राजा आणि मथुर हा पायरा 100% फिक्स झाला असून ही जोड आपल्याला या पेडगाव हिंदकेसरी मैदानात एकत्र पळताना दिसणार आहे. त्यानंतर तुम्हा सर्वांना आता आतुरता असेल ती म्हणजे बकासूरच्या पायऱ्याची, किंवा बकासूर सोबत या पेडगाव हिंदकेसरी मैदानात नक्की कोणता नंदी पळणार आहे. तर मंडळी, सर्वात आनंदाची बातमी ती म्हणजेच या 2025च्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात या अखंड महाराष्ट्राच्या मनातील लाडकी जोडी ती म्हणजेच दशम हिंदकेसरी बकासूर आणि घोटचा सर्जा हे दोघं 101% एकत्र पळणार आहेत. मंडळी, घोटचा सर्जा आणि दशम हिंदकेसरी बकासूर हाही पायरा 100% फिक्स झाला असून ही लाडकी जोड पुन्हा एकदा एक हिंदकेसरी मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.